योद्धा न्यूज मराठी। मंचर नगरपंचायतीचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ। महात्मा गांधी विद्यालयाजवळील ओढ्याची तातडीने सफाई करण्याची मागणी, गतिरोधकांचा प्रश्नही ऐरणीवर। मंचर आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात सध्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। विद्यालयाच्या लगत असलेल्या ओढ्याची प्रचंड दुरवस्था झाली असून प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि शाळा प्रशासनाकडून केला जात आहे। ओढ्यात कचरा आणि झाडी, दुर्गंधीमुळे विद्यार्थी हैराण। महात्मा गांधी विद्यालयाच्या आवारातील ओढ्यात सध्या मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली आहेत। तसेच गावातून येणारे सांडपाणी आणि कचरा याच ओढ्यात साचत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे। वर्गखोल्यांमध्ये बसणे असह्य। ओढ्यालगत असलेल्या वर्गखोल्यांमध्ये या दुर्गंधीचा सर्वाधिक फटका बसत आहे। वर्गात बसून शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना आणि शिकवणे शिक्षकांना कठीण झाले आहे। आजारांची भीती। साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती झाली असून परिसरात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या विविध साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे। विषारी सर्पांचा वावर, सुरक्षेचा गंभीर प्रश्न। झाडाझुडपांचे साम्राज्य वाढल्यामुळे या परिसरात साप आणि इतर हिंस्र/जंगली प्राण्यांचा वावर प्रचंड वाढला आहे। शाळेतील शिपायांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी शाळा परिसरात अनेक विषारी साप आढळून आले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही सर्प पकडून द्यावे लागले आहेत। त्यामुळे केव्हाही एखादी मोठी दुर्घटना घडून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। हायवे लगतची शाळा, गतिरोधक सपाट झाल्याने अपघाताची भीती। या गंभीर समस्येसोबतच शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्याचा प्रश्नही बिकट झाला आहे। ही शाळा मुख्य रस्त्याला लागून आहे। महत्त्वाची मागणी, शाळेसमोरील रस्त्यावर असलेले वाहतूक विभागाचे गतिरोधक, स्पीड ब्रेकर आणि डिव्हायडर सध्या पूर्णपणे सपाट झाले आहेत। परिणामी या मार्गावरून ये-जा करणारी वाहने अत्यंत वेगाने धावतात। शाळा सुटण्याच्या किंवा भरण्याच्या वेळी वाहनांच्या या अतिवेगामुळे येथे भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे प्रशासनानं येथे लवकरात लवकर नवीन आणि योग्य क्षमतेचे गतिरोधक स्पीड ब्रेकर बसवावेत अशी आग्रही मागणी आता पालकांकडून आणि शाळा प्रशासनाकडून केली जात आहे। अन्यथा तीव्र आंदोलन करणार, राहुल कोंडे यांचा इशारा। या सर्व पार्श्वभूमीवर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल कोंडे यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे। मंचर नगरपंचायतीनं या प्रकरणात तातडीनं लक्ष घालून ओढ्याची सफाई करावी, कचरा व झाडाझुडपे तातडीनं हटवावीत आणि रस्त्यावरील गतिरोधकांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे। एखादी मोठी दुर्घटना घडून विद्यार्थ्यांचा जीव जाण्यापूर्वी प्रशासनानं जागे व्हावे, अन्यथा लोकशाही मार्गानं तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही कोंडे यांनी दिला आहे। बाईट, शाळेजवळील ओढ्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहेच, शिवाय परिसरात सापांचा वावर वाढल्यानं भीतीचे वातावरण आहे। त्यात भर म्हणून रस्त्यावरील गतिरोधक सपाट झाल्यानं वाहनं सुसाट येतात, ज्यामुळे अपघाताचा मोठा धोका आहे। नगरपंचायतीनं ओढ्याची सफाई करावी आणि संबंधित विभागानं तातडीनं ब्रेकर बसवावेत। प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल। राहुल कोंडे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी। नमस्कार, मी राहुल कोंडे, महात्मा गांधी विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीचा मी अध्यक्ष असून आज आपण या ठिकाणी उभे आहोत। ही ज्युनियर कॉलेजची इमारत असून या ठिकाणी आपण जर पाहाल तर ओढा आणि शाळेची भिंत लगत असून सुद्धा नगरपंचायतनी मान्सूनपूर्व कामासाठी जी तयारी करायला पाहिजे होती ती बिलकुल केलेली नाही। आम्ही त्यांच्याकडे लेखी व तोंडी अनेक वेळा मागणी करून सुद्धा ते या कामाकडे जाणूनपूर्वक दुर्लक्ष करतात असा माझा साफ आरोप आहे। या जंगली वनस्पतीमुळे शाळेच्या मुलांना मच्छर दुर्गंधीचा त्रासाला सामोरे जावे लागत असून सुद्धा बिबट्या सदृश्य प्राणी जरी या जंगली वनस्पतीमध्ये लपला तरी तो आपल्याला
दिसू सुद्धा शकत नाही, एवढी दाट आणि घनदाट झाडे इथं उगवली आहेत. तरी माझी नम्र विनंती आहे की नगरपंचायतीने या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे. त्यांनी थोडं लक्ष देऊन मान्सूनपूर्व कामासाठी म्हणून व नाले साफसफाई करावी आणि मुलांचे रक्षण करावे. इथे सापाचे प्रमाण फार मोठे असून मी अनेक दिवस नगरपंचायतच्या मागे लागलो असून सुद्धा नगरपंचायत मला ह्या घाणीसंदर्भात अजिबात सहकार्य करायला तयार नाही. आम्ही त्यांना लेखी तोंडी वेळोवेळी मागणी केली की ओढ्यामध्ये आज पहा तुम्ही साहेब काय परिस्थिती आहे. बिबट्या सदृश्य प्राणी जर याच्यामध्ये लपून बसला तर तो आपल्याला कळायचा सुद्धा नाही. आणि मुलांना सर्पाचा विचुकाट्याचा इथं इतका प्रॉब्लेम आहे. तरी नगरपंचायत मान्सूनपूर्व कामासाठी नाले साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा माझा साफ आरोप आहे. आणि जरी त्यांनी 8 दिवसात येथे केले नाही तरी आंदोलनाचा माझी भूमिका ठाम आहे. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.